नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमची लाडकी महिमा. तुमचं आमच्या रंगभूमी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे एक नंबर दोडका. चला तर आता मी तुम्हाला सांगणार काय काय घेतलेलं आहे. आणि अशी दोडक्याची भाजी की कमी इन्ग्रेडियंट मध्ये ते पण स्वादिष्ट आणि चाटून पुसून खाल. चला सुरुवात करूया. चला मग सुरुवात करूया. आपला दोडका घेतलेला आहे. इथं कोथिंबीर आहे, कांदा आहे, तर लसूण, कढीपत्ता, टोमॅटो, हळद, आपली हिंग, इथे आपले रोजचे मसाले, धन जिरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट पावडर, आपली तीळ आहे, शेंगदाण्याचा कूट आहे, जिरा आहे, मीठ आहे, तेल आहे, कढई आहे आणि आपल्याला नंतर शेवटला पाणी गरम करायचं आहे. चला आता आपण सुरुवात करू. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आता दोडका धुवून घेतलेला आहे. आता आपण त्याचे सगळे काटे वगैरे काय आहे ते सगळं आपण काढून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने आपण जरा जोर लावून काढला ना मित्रांनो, मस्त पैकी सगळे साली निघून होतात. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आपण साली काढलेल्या आहेत, सगळे एकदम क्लीन केलेलं आहे. आता आपण याची कटिंग करून घेऊया. त्या हिशोबाने आपल्याला मग त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे भरायचं आहे. हे बघा असं, हे बघा मस्त म्हणजे बारीक बारीक मध्यम आकार मध्ये आपण चिरून घेऊ. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आता कटिंग झालेली आहे. आपण चांगल्या पाणीमध्ये आता व्यवस्थित धुवून घेऊया. हे बघा मस्त पैकी मित्रांनो बघू शकता इथं आपण मस्त पैकी लसूण सोलून घेतलेलं आहे. आता मी इथं लसूण ठेचते तोपर्यंत मी कांदा आणि पहिला कांदा टोमॅटो कापायच्या आधी मी पहिले याच्यामध्ये सगळे मसाले भरून घेते. पहिले सगळे मिक्स करून घेते. पहिला हे गरम मसाले वगैरे टाकते, धन जिरेचं पावडर वगैरे. हे बघा मित्रांनो, एक वाटी शेंगदाण्याचं कूट मी आधीच करून घेतले. आता याच्यामध्ये मी सगळे मसाले आता भरते, सगळे टाकून देते, मिक्स करते. धन जिरे पावडर 1 चम्मच घेतला आहे. आपला गरम मसाला अर्धा चम्मच घेतला आहे. इथं आपले लाल तिखट, हे बघा मस्त पैकी मिरची पावडर आहे 1 नंबर कलर येण्यासाठी. आणि इथं आपले तीळ अर्धा चम्मच आणि हळद, हे बघा मस्त पैकी छोटा चम्मच घेतलाय. इथं हिंग, थोडीशी हिंग टाकते. आपलं चवीनुसार मीठ आपलं नंतर आपल्याला टाकायचंच आहे. आणि आपला हा घरचा मसाला 1 चम्मच. आता आपण एकजीव करून घेऊया. सगळे मसाले टाकले गेले आहेत. मित्रांनो बघू शकता इथं माझं मस्त पैकी लसूण सोलून झालेलं आहे. आता मी हे लसूण आता ह्याच्यामध्ये मिक्स करते चांगल्यापैकी. हे बघू शकता आता मम्मीने याच्यामध्ये आपले लसूण टाकलेलं आहे. लसूण आता एकजीव करून घेऊया. चला आता आपण हे भरण्याची सुरुवात करू. हे बघा मित्रांनो, मधून कट मारून घेते अशा हिशोबाने. हे बघा असं भरून घेते चांगल्यापैकी, कोंबून कोंबून मस्त पैकी. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आपला इथं दोडका मस्त पैकी भरलेला आहे. आता आपण इथं कांदा आणि टोमॅटो कापून घेऊ. त्याच्या आधी पहिले इथं आपण गरम पाणी ठेवू. हे बघा गॅस ऑन केलाय, गरम पाणी ठेवून देऊया, कारण याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी लागेल फोडणीमध्ये. हे बघा बारीकच गॅस करते, जास्त हे नाही ठेवत. हे बघा मित्रांनो, आता मी कांदा बारीक बारीक चिरून घेते. एकच घेतलाय मी कांदा. आपण त्या हिशोबाने मग करून घेऊ. चला आता मी तेल टाकते. असं
भाजी करायच्या आधी त्याला दोडक्याला जरा फ्राय केला ना जरा वेगळीच टेस्ट येते चांगल्यापैकी. हे बघा मस्तपैकी इथं तेल टाकतो, बघा, 2-3 पळी टाकते. तेल गरम होते. इथं मी टोमॅटो आता बारीक बारीक चिरून घेते. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी आता तेल गरम झालेलं आहे. गॅस पण मी कमी करते. नॉर्मलच आपल्याला फ्राय करायचं, जास्त नाही. हे बघा मित्रांनो, आता थोडंफार आपल्याला जराच नरम, थोडंफार हे तळून नॉर्मलच नरम करायचंय, जास्त नाही. नंतर आपण इथं फोडणी देणारच आहे गरम पाणी टाकून, जेणेकरून चांगली मस्तपैकी चव येते जरा फ्राय केल्यावरती. तुम्ही असंच घरी एक वेळ ट्राय करा. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी आता फ्राय झालेला आहे. वरच्यावरच, जास्त मी काय करत नाहीये. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. आता पटकन काढून घेते. आता आपलं पाणी पण आता गरम झालेलं आहे. आता गॅस बंद करते. तेल टाकते. गॅस आता फुल करते. पहिले जिरं टाकून घेऊ आपण. कढीपत्ता टाकू. लागली तर आपण बारीक चिरलेला आपला कांदा टाकून. कांदा इथमध्ये बघा मित्रांनो, मस्तपैकी कांदा फ्राय होतोय. आता हळद टाकून देऊ आणि लागलेच आपण आता टोमॅटो टाकून देऊया. एक नंबर वास सुटलाय मित्रांनो, एक नंबर. छानच. आता हळूहळू सगळे आपण मसाले टाकून देऊया. बघा, सगळे बघू शकता मित्रांनो, आता मस्तपैकी आता टोमॅटो कांदा एक नंबर मस्त फ्राय झालेला आहे. आता आपण मसाले टाकून देऊया. आता धनजिरा पावडर, आपला गरम मसाला, लाल तिखट मसाला, आणि जरा कलर पण छान येतो. हे बघा, थोडीशी हिंग टाकते आणि थोडंसं नगभर तीळ टाकते, जास्त नाही. आता चांगल्यापैकी एकजीव करून घेऊया. दोडका टाकून घेऊ मस्तपैकी. गॅसचा फ्लेम जरा लो करते आणि शेंगदाण्याचा कूट. आता आपण मस्तपैकी आता एकजीव करून घेऊया. वा, कलर बघू शकता, असा चमचमीत झणझणीत आला आहे. आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून देऊ. बघा मित्रांनो, एक नंबर आपले मसाले एकजीव झालेले आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून देऊ, गरम पाणी थोडंसं टाकून देऊया. ऑलरेडी आपण भाजून घेतले होते,
त्या हिशोबाने मी पाणी टाकलेलं आहे. आता मीठ टाकूया. चालेल. ह्याला काही जास्त वेळ नाही लागत मित्रांनो. आता मी 5-1 मिनिटं काहीतरी ठेवते, झाकून घेते आणि मस्त पैकी आपलं शिजून होतंय. हे घरी असंच ट्राय करा मित्रांनो. ह्याला काही वेळ नाही लागत आणि कमी सगळे साहित्य मध्ये होतंय. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी 5 मिनिटं झालेले. आता चेक करूया आपण. ओ हो, एक नंबर मित्रांनो. तुम्ही बघू शकता, चमचमीत आणि झणझणीत आपलं शिजलेलं पण आहे. ते बघू शकता. मी गॅस ऑफ करते. छान पैकी आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून देऊ. तर मित्रांनो, कशी वाटली आजची व्हिडिओ? अशाच प्रकारे तुम्ही घरी पण ट्राय करा. कमी बजेटमध्ये सगळं साहित्य घेतले आहे. जास्त मी साहित्य घेतलेच नाहीये. आणि अशीच पद्धत वापरा. अशी एक वेळ घरी बनवून द्या सगळ्यांना. लहान मुलापासून सगळे मोठी माणसांपर्यंत सगळे बोटून चाटून खातील. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.